स्वातंत्र्यदिनी आत्मदहनाच्या प्रयत्नांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे। 8 वेगवेगळ्या ठिकाणी आत्मदहनाच्या प्रयत्नाच्या घटना घडल्यात। पोलिसांच्या सतर्कतेमुळे सगळ्या ठिकाणी अनर्थ टळलाय। व्यक्तिगत अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी टोकाचं पाऊल उचललंय। वर्ध्यामध्ये कार्यकारी अभियंता सतीश अंभोरे यांच्या त्रासाला कंटाळून कंत्राटदार बाबा जाकीर यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केलाय। धुळ्यातील शिरपूर गटविकास अधिकाऱ्यांना निलंबित करा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील जाधव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आत्मदहनाचा प्रयत्न केलाय। तर धुळ्यातच 3 महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या मुलीच्या आईनं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आत्मदहनाचा प्रयत्न केला। तर नाशिकच्या अंबड भागातून आलेल्या लोकांनी थेट मंत्रालयाबाहेरच आत्मदहनाचा प्रयत्न केला। नाशिक महानगरपालिकेच्या जागेत जुगाराचा अड्डा असल्याचा आरोप त्यांनी केला। बुलढाण्यामध्ये भारतीय सैन्यातील जवानाच्या आईनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केलाय। गावातील ग्रामपंचायत सदस्य त्रास देत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। इंदापूरमध्ये जमिनीच्या वादावरून युवतीनं आत्मदहनाचा प्रयत्न केलाय। ध्वजवंदन सुरू असतानाच प्रशासकीय भवनाच्या आवारात पूजा शिंदे नावाच्या युवतीनं अंगावर पेट्रोल सदृश्य पदार्थ ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केलेला आहे। तर सोलापूरमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे ध्वजारोहण करत असताना एका तरुणानं आत्मदहनाचा प्रयत्न केलाय। ही दृश्य आपण पाहतोय। राज्यामध्ये ठिकठिकाणी आत्मदहनाचे प्रयत्न झालेत। हे सगळे आत्मदहनाचे प्रयत्न स्वातंत्र्य दिनालाच झालेले आहेत। या 7 घटनांसह आणखी एक घटना नाशिकच्या येवल्यामध्ये घडली आहे। शेतकरी कुटुंबानं अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला। येवला प्रशासकीय संकुलात ध्वजारोहणाचा कार्यक्रम सुरू असताना ही घटना घडली। शेत शिवाराचा रस्ता खुला करण्याची अनेक दिवसांपासून या संदर्भात वादविवाद सुरू होता। त्यातून त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केलाय। नाशिकच्या येवल्यामध्ये आत्मदहनाचा प्रयत्न झालेला आहे। शेतकरी कुटुंबानं अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केलेला आहे। येवला प्रशासकीय संकुलात ध्वजारोहण कार्यक्रम सुरू असतानाच ही घटना घडली आहे। शेतशिवाराचा रस्ता खुला करण्याची अनेक दिवसांपासूनची त्यांची मागणी होती। या संदर्भात वादविवाद सुरू होता आणि त्यातूनच त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला। त्यामुळे आपल्या मागण्या सरकारच्या कानापर्यंत पोहोचवण्यासाठी स्वातंत्र्य दिनालाच आज राज्यभरातल्या अनेकांनी आत्मदहनाचा प्रयत्न करण्याचं टोकाचं पाऊल उचललेलं आहे। अर्थात पोलिसांच्या सतर्कतेमुळे कोणताही अनर्थ या ठिकाणी घडला नाही, पण या सगळ्या घटना निश्चितच विचार करायला लावणाऱ्या आहेत।